संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील करंजखेड या ठिकाणी 18 अद्रक मजूर हे किशोर रेखा येथून घरी जात असताना राज्य प्रमुख मार्ग 51 कन्नड सिल्लोड रोडवर पिशोर येथील अंजना पळशी धरणाजवळ असलेल्या वळणावरती छोटा हत्ती सुप्रो गाडीने 3-4 पलट्या घेतल्या आहेत। यामध्ये 18 अद्रक मजूर होते। यावेळी त्यांना तात्काळ पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु काही मजुरांना अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले। यावेळी पिशोर पोलीस स्टेशनचे जमादार दराडे घटनास्थळी उपस्थित होते। प्राथमिक माहितीतून गाडी चालक मुलगा हा दारू पिऊन गाडी चालवत होता। तसेच जी गाडी अपघातग्रस्त झाली त्या गाडीला कुठलीही नंबर प्लेट नव्हती। ती गाडी अद्रक व्यापारी गावंडे यांची असल्याचे आढळून आले। गाडी चालवणारा मुलगा फरार झाला असून इतक्या मजुरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडतो तरी याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। एकाच गावातील 18 मजूर होते, त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार घडला असून त्यांना नेण्याची जबाबदारी व्यापाऱ्याकडे असते, तर मग चांगला चालक का दिला नाही, एक नवख्या मुलाच्या हातात गाडी का दिली, असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आता यावर पोलीस प्रशासनाकडून काय भूमिका घेणार हे बघणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।